प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज का दिनांक 18 एप्रिल 2024। अनोखी व्यक्तीवर प्रेम करा। तो अनंतात आणि विधवा यांच्यासाठी न्याय करतो आणि अनोखी व्यक्तीवर प्रेम करतो, त्याला अर्थ व वस्त्र देतो। अनुवाद 10वा अध्याय 18 वचन। अनोखी लोकांवरी प्रेम करण्याच्या आम्हाला आज्ञा आहे। पतीने एकमेकांवर प्रेम करावे अशी आमची प्रभू आज्ञा आहे। मुलांनी त्यांच्या पाल्यावर प्रेम केले पाहिजे, पालकांनी मुलांवर प्रेम केले पाहिजे आणि भावंडांनी एकमेकांवर प्रेम केले पाहिजे। तोच परमेश्वर आपल्या अनोखी लोकांवर प्रेम करण्याची आणि काळजी घेण्याची आज्ञा देते। पवित्र शास्त्र म्हणते, म्हणून परवक्त्यावर प्रेम करा, कारण तुम्ही इजाजत देशात परेक होता। अनुवाद 10वा अध्याय 19 वचन। प्रेषित पॉल म्हणतो, अनोखी लोकांचा मनोरंजन करण्यास विसरू नका, कारण असे केल्यानंतर काही नडत देवदूतांच्या मनोरंजन केले आहे। इब्रानियन 13वा अध्याय 2 वचन 2। अशा प्रकारे अब्राहमाने देवांच्या देवदूताने आशीर्वादातील केले। जेव्हा त्याने 3 पुरुषांना उभे पाहिले, तेव्हा ते त्यांना भेटायला तळवंडाच्या दारातून पळत गेले आणि जमिनीवर लोटगान घालून म्हणाला, माझा प्रभू, आता जर मला तुझी कृपा मिळाली असेल तर तुझ्या सेवकांच्या पुढे जाऊ नकोस। कृपया थोडे पाणी आणि घ्या आणि आपले पाय धुवा आणि झाडाखाली आराम करा, आणि मी बरकियांचा एक तुकडा आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या अंतःकरण ताजेतवाने सुरू करू शकाल। त्यानंतर तू तुझ्या सेवकाकडे असेल तसे तू पुढे जाऊ शकतो। उत्पत्ती 18वा अध्याय वचन 3 ते 5। बघ, तो त्याच्या अनोखी लोकांवर किती प्रेम करत होता। ते खरोखर परेक नव्हते, तर देवांचे देवदूत होते। त्या दिवशी अब्राहमाला परमेश्वराने आशीर्वाद दिला, कारण त्याने अनोखी लोकांची काळजी घेतली। मग एके दिवशी परमेश्वराने तुमच्याकडे पाहिले तर आणि तुम्हाला सांगले, मला भूक लागली होती आणि तुम्ही मला अर्थ दिले, मला तहान लागली होती आणि तू मला प्यायला दिलेस, मी एक अनोखी होते आणि तू मला आत घेतले। मत्ती 25वा अध्याय 35 वचन। केवळ अनोखीच्या नाही, पण तुम्ही तुमच्या शत्रूवरही प्रेम केले पाहिजे। प्रभूने आपल्या शत्रूवर प्रेम करण्यासही आज्ञा दिली आहे। मत्ती 5वा अध्याय 44 वचन। जो आपल्यावर प्रेम करत त्याने प्रेम दाखवणे सोप आणि स्वाभाविक आहे, परंतु जो आपले दक्ष करतो त्याच्यावर प्रेम करणे आपल्यासाठी खूप कठीण आहे। जर असेच असले तर आपल्या विरुद्ध वाईट योजना करण्यावर आपण प्रेम कसे करू शकतो? हे केवळ ईश्वराने प्रेमाने शक्य आहे। ख्रिस्त येशूच्या शत्रुंच्या मोठ्या लोकसमुदायाकडे पाहे, लोकांनी त्याला नारकले आणि बरबाद सोडण्यासाठी निवडले। त्यांनी येशूला वस्त्राबरोबर केले पाहिजे अशी मागणी केली, परंतु प्रभूने देव पित्याकडे पाहिले आणि म्हटले, पिता, त्यांना क्षमा करा, कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही, आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी केले। ते प्रेम दैवी आहे आणि आपल्या शत्रूवर प्रेम। देवाची मुलांनो, तुमच्या हृदयातही असे दैवी प्रेम आटू जावे। पुढील ध्यानासाठी श्लोक। म्हणून जर तुमचा शत्रू भुकेल असेल तर त्याला खायला घ्या, जर त्याला तहान लागली असेल तर त्याला पाणी घ्या। रोमन 12वा अध्याय 20 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 सामुएल अध्याय 3
4 आणि 5, संध्याकाळी लूक अध्याय 14 वचन 25 से 35. धन्यवाद.